तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील गाजलेल्या राजुरा हत्याकांड प्रकरणाचे पडसाद आता थेट महाराष्ट्र विधानसभेत उमटले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण महाराष्ट्र पोलिसांसाठी अत्यंत लाजिरवाणी असल्याची स्पष्ट भूमिका दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी दोषींवर केवळ निलंबनाची कारवाई न करता फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतून निष्कासनाची प्रक्रिया राबवली जाईल अशी स्पष्ट भूमिका सभागृहात मांडली। त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे। राजुरा शिवारात 26 एप्रिल रोजी शिरच्छेद केलेला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळला होता। या प्रकरणात बुलढाणा एलसीबीने मृत महिला मध्य प्रदेशातील शिवानी कडमेकर असल्याचा निष्कर्ष काढत तिच्या वडिलांना आणि भावाला अटक करून गुन्हा उघडकीस आल्याचा दावा केला होता। मात्र काही दिवसांनी शिवानी स्वतः पोलिसांसमोर जिवंत हजर झाली आणि पोलिसांच्या तपासातील गंभीर त्रुटी उघड झाल्या। या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। यानंतर एलसीबी प्रमुखांसह जळगाव जामोदचे तत्कालीन ठाणेदार आणि तपास पथकातील 4 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले। तरीही राजुरा शिवारात सापडलेल्या मृत महिलेची ओळख आणि मारेकऱ्यांचा शोध अद्याप लागलेला नाही। या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत जळगाव जामोद येथे भेट देऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली होती। त्यानंतर त्यांनी मंगळवारी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करून निष्पाप कुटुंबाला न्याय मिळणार का असा सवाल सरकारला केला। यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतून निष्कासनाची कारवाई केली जाईल। तसेच पीडित कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदतही देण्यात येईल। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती देताना सांगितले की मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे। आतापर्यंत राज्यातील सुमारे 1700 बेपत्ता महिलांची माहिती तपासण्यात आली असून त्यापैकी 7 महिलांचे चेहरे मृतदेहाशी प्राथमिक स्तरावर जुळल्याचे आढळले आहे। त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली। अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 40,179 छापल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, हा जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला नाही तर जी काही घटना घडलेली ती अतिशय दुर्दैवी आणि भयानक घटना आहे। अध्यक्ष महोदय, कदाचित तुम्ही सुद्धा एक पिक्चर बघितला असेल जय भीम नावाचा, आणि कदाचित मुख्यमंत्री साहेब स्वतः वकील असल्यामुळे आणि हा अतिशय फेमस असा पिक्चर आहे ज्या पिक्चरमध्ये रियल लाईफ इन्सिडेंट्सवर काही गोष्टी दाखवण्यात आलेल्या आहेत आणि दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच काही घटना घडलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये काय होत असतं की खऱ्या गुन्हेगारांना न पकडता नाही तर त्यांना वाचवण्यासाठी पोलीस गरीब आदिवासींना पकडतात, आदिवासींना त्यांच्या कबुलीला टॉर्चर करून एक बळजबरी पद्धतीने गुन्हा कबूल करायला लावतात आणि मग त्यांना जेलमध्ये टाकलं जातं। हे पिक्चरमध्ये दाखवण्यात आले आणि तसंच दुर्दैव असं जळगाव जामोद बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच एक घटना तिथं घडलेली आहे। अध्यक्ष महोदय, तसं जळगाव जामोद पोलिसांनी केलेलं आहे। जळगाव जामोदमध्ये एका महिलेचा जळालेला मृतदेह सापडला, त्याचा पोलिसांना शोध लावता येत नव्हता तर शेजारच्या मध्य प्रदेशमधील गोरगरीब आदिवासी जमातीच्या पिता पुत्राला पकडून त्यांनी आणले आणि त्यांच्यावर जबरदस्ती केली आणि त्यांची मुलगी जिवंत असताना सुद्धा जी मृतदेह सापडला तो त्यांच्या बहिणीचा नसताना मुलीचा नसताना सुद्धा त्यांना कबूल करायला लावलं, टॉर्चर केलं, कबूल करायला लावलं आणि मग कुठेतरी शेवटच्या एकदम अंतिम टप्प्यामध्ये ती जिवंत मुलगी जी नाशिकमध्ये होती तिला कळालं, ती स्वतःहून तिथं आली आणि मग कुठेतरी त्यांच्यावर जी कारवाई होती ती तिथं थांबवली, नाहीतर एक गरीब दोघं लोक जेलमध्ये गेले असतील, कदाचित त्यांना फाशीची सुद्धा शिक्षा अध्यक्ष महोदय झाली असती। अध्यक्ष महोदय, उत्तरं आम्ही बघितली, या उत्तरावरच काही प्रमाणात आम्हाला आक्षेप आहे। जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कळल्या तेव्हा मी असेल, शिंगणे साहेब असतील, सपकाळ साहेब असतील, तिथं गेलो, पोलिसांशी आम्ही चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर तिथं असणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली। पण अध्यक्ष महोदय, इथं उत्तर जर आपण बघितलं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना अनोळखी मृतदेह हा बेपत्ता असल्याच्या शिवानी बापूराव कलमेकर यांचा आहे किंवा नाही याची विहित पद्धतीने खातरजमा न करताच केवळ आरोपी म्हणून पकडलेल्या व्यक्तींचा जबाबाच्या आधारे त्यांना अटक केल्याचे व कोठडीत
ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. अध्यक्ष महोदय, हे चुकीचं आहे. अनेक व्हिडिओ आहेत जे मीडिया समोर सुद्धा आलेले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी, ज्यांना अटक केली होती त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा सांगितलेलं की त्यांना टॉर्चर केलं होतं. अध्यक्ष महोदय, असं जे उत्तर दिलेलं आहे ते कृपा करून या पटलावरनं काढण्यात यावं. जे खरं आहे ते कुठेतरी लोकांसमोर तिथं आलं पाहिजे. आणि माझा हेच म्हणणं आहे की मग निलंबित कशाला केला अधिकाऱ्यांना, त्यांनी चूक केली नसेल तर. चूक केली आहे ते खरं गोष्टी लोकांसमोर अध्यक्ष महोदय आल्या पाहिजे असं आमचं मत आहे. आणि त्याच्याच बरोबर माझे काही उपप्रश्न आहेत की फक्त काही लोकांना निलंब करून हा विषय संपणार आहे का? त्यांच्यावर जी काही कारवाई केली गेली सस्पेन्शनची ती योग्य आहे का त्याच्यापेक्षा कडक कारवाई केली जावी असं होम मिनिस्टर साहेबांना वाटतं, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगावं. त्यामुळे आमचं मत आहे की या सर्व अधिकाऱ्यांना बरखास्त त्या ठिकाणी करण्यात यावं, जेणेकरून एक मेसेज जाईल पोलीस डिपार्टमेंटमध्ये लोकांमध्ये की असं चुकीच्या कारवाई त्या ठिकाणी झाल्या तर पोलीस बरखास्त सुद्धा होऊ शकतात. दुसरा मुद्दा या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्हाला जो मांडलेला आहे की जी महिला ज्याचा मृतदेह तिथं सापडलेला आहे त्यासाठी सरकार कारवाई करते. आम्ही पोलिसांना तिथं भेटलो, त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की आम्ही काय प्रोसेस तिथं करत आहोत. फक्त होम मिनिस्टर साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगावं की तो तपास किती दिवसामध्ये लागू शकतो एवढं फक्त इथं सांगण्यात यावं. आणि त्याच्याच बरोबर जे पीडित कुटुंब आहे, ज्यांच्यावर जोर जबरदस्ती करण्यात आली, टॉर्चर करण्यात आलं, अशा गरीब कुटुंबाला सरकारकडनं टॉर्चर केलं म्हणून त्यांना 5 ते 10 लाख रुपये ही मदत म्हणून तिथं दिली जाऊ शकते का, असे 3 प्रश्न आमचे आहेत. राजुरा हत्याकांडाच्या तपासाबाबत मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्ट भूमिकेनंतर आता दोषींवर नेमकी कधी कारवाई होते आणि मृत महिलेची ओळख कधी पटते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा.